नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी, पण ती पारंपरिक पद्धतीनं आणि अतिशय चविष्ट होणारी रेसिपी आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. कारलं म्हणलं तर सगळ्याला वाटतं कडू होतं, पण मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते, अशा माझ्या पद्धतीची जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर घरचे सगळेजण आवडीनं कारल्याची भाजी खातील आणि 100% कारलं कडू होणार नाही. चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा, इथं एक पाव कारले घेतलेले आहे. तर कारले असे मधून एक चीर पाडून घ्यायचे आहे आणि आपल्याला जो कारल्याचा मधला जो बियाचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे. हे बघा, आणखीन एक कापून दाखवते. कारले मोठे मोठे आहे, छोटे छोटे असेल तर अख्खं कारलं घेतलं तरी पण जमेल, किंवा तुम्हाला बारीक चकल्या करून आवडत असेल तर तसं पण करू शकतात. पण असं मी सगट कारल्याची भाजी दाखवणार आहे तुम्हाला आज. तर ही भाजी अशी माझी आजी आई करते. आमच्या घरी नेहमी अशी भाजी केली जाते आणि खूप चांगली लागते आणि बिलकुल कडू होत नाही. हे बघा, सगळं बी असं काढून घ्यायचं आहे. तर असं जर चमच्यानं काढायला तुम्हाला जरा अडचण होत असं, निघत नसून व्यवस्थित, एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे. बघा, असं पहिलं मोकळं करून घ्यायचं चमच्याच्या पाठीमागच्या साईडना आणि एकदम 1 सेकंदात निघून जाते. बघा, पूर्ण कारल्याचं बी निघलेलं आहे आतलं. तर अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर आपल्याला कारलं कडू होऊ नये म्हणून अर्धा तास लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं आहे कारलं. हे बघा, अगोदर लिंबू टाकलं आणि त्यानंतर मीठ लावलेलं आहे सगळ्या कारल्याला आणि अर्धा तास तसंच ठेवून दिलं. आता मी मसाला काय बनवायचा ते दाखवते. हे बघा, इथं खोबरं, लसूण, अद्रक, मिरची, शेंगदाणे, हरभरा डाळ आणि धने घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. 2 मिरे, 1 तेजपत्ता, शहाजिरे आणि कांदा भाजून घेतलेला आहे. तो हे सगळा मसाला आपल्याला तेल टाकून भाजून घेतलेला आहे. मी तेल टाकून भाजून घ्या तुम्ही तव्यावर. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं भाजताना दाखवलेला नाही आहे. आता आपल्याला हे सगळा मसाला भाजलेला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. आता तोपर्यंत आपण काय करू, इथं 1-2 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनटं कारले उकळून घ्यायचे आहे, थोडीशी हळद टाकून. कारण की कारले उकडले ना तर मग भाजी कडू होत नाही, सगळं कडवटपणा निघून जातो. हे बघा, पहिलं जे शेंगदाणे आणि डाळ वेगळी काढून ठेवली होती तीच नंतर काढून घ्यायची आणि अगोदर जो मसाला घेतला होता तो बारीक करून घेतलेला आहे. आपले कारले पण इथं व्यवस्थित उकडलेले आहे. मोठे मोठे घेतल्यामुळं अशा भाजीमध्ये शिजत नाही, त्यामुळं अगोदर असे शिजून घ्यायचे आणि त्यामुळं कडवटपणा पण निघून जातो. आता ह्यो मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अशा कारल्यामध्ये ह्यो सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं. तर आता सगळा मसाला आपण अशाच पद्धतीनं भरून घेणार आहोत. आणि जे शेंगदाण्याचं आणि हरभरा डाळीचं वाटण आहे ना ते आपल्याला नंतर टाकायचं आहे. इथं मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. हिंग नक्की टाका, पचनासाठी चांगलं असतं. किंवा पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंदावते, त्यामुळं हिंग नक्की टाका. इथं 1 चमचा मी मटण मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकली. आता भरलेले कारले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथं थोडंसं भाजीला तेल जास्त वापरा, म्हणजे ही भाजी आणखीन टेस्टी होते. आता हे कारले आपल्याला 2-3 मिनटं असे परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित. हे बघा, खालीवर करून मस्त परतून घ्यायचे. 1-2-3 मिनटामध्ये छान परतलं जाते. अशा पद्धतीनं पूर्ण स्टेप जरा फॉलो केल्या तर भाजी एकदम परफेक्ट आणि छान बनते. आता हे जे उरलेला मसाला आहे आपला ताटामधला तो पण आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि तो पण 2 मिनटं परतून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगते, शेंगदाणे आणि जो आपण हरभरा डाळीचं मसाला वाटण जे बाजूला काढून ठेवलं होतं ना त्याला परतायची गरज नाही आहे. त्यामुळे आपण ते वाटण बाजूला काढून ठेवलं होतं, हे वाटण परतून घ्यावं लागतं. हे बघा, असं मस्त वास सुटलेला आहे ना. आता 2 मिनटं आपण झाकण ठेवून परतून घेऊ मसाला चांगला, म्हणजे आपल्या कारल्याला पूर्ण हे लागून जातं मसाल्याचं फ्लेवर. आता जे वाटण बाजूला काढून ठेवलं होतं शेंगदाण्याचं त्याचं ते टाकून घ्यायचं. हे बघा, आणि त्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आणि मग पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर पाण्याचं प्रमाण आता तुम्हाला जर भाजी ही घट्ट हवी असेल तर तुम्ही कमी पाणी टाका, कारण की कारले आपले पहिलेच शिजलेले आहे थोडे.
70% कारले आपण पहिले शिजून घेतलेले आहे. आता इथं आम्हाला थोडीशी पतली भाजी पाहिजे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतली पण नाही, अशा पद्धतीनं. तर त्यामुळं मी पाणी भरपूर टाकलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीची भाजी घेतलेली आहे मी करून. तर आता 5 मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे. जास्त वेळ लागणार नाही, कारण की आपले मसाले परतलेले आहे आणि कारले पण उकडलेले आहे. त्यामुळं 5 मिनटामध्ये इथं भाजी तयार झालेली आहे मस्त. हे बघा, कारले पण व्यवस्थित शिजलेले आहे. तर चला आपण आता काढून घेऊया. हे बघा, अशी मस्त चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये.